नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी बंडा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कोथरूडमधील सिटी प्राईड चित्रपटगृहामध्ये. या ठिकाणी आपण बघणार आहोत मराठी चित्रपट श्यामची आई. साने गुरुजींनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित श्यामची आई हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाविषयी माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी बंडा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, मागं जे तुम्ही पोस्टर बघताय साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारित आणि पूर्वीच्या काळापासून गाजलेलं नाव म्हणजे श्यामची आई. आणि हा श्यामची आई आपल्या भेटीस आलेला आहे. आणि या चित्रपटाची नायिका गौरी देशपांडे आपल्याबरोबर आहे. गौरी, ह्या भूमिकेबद्दल थोडं सांगा आणि तुझी निवड कशी झाली? भूमिकेबद्दल सांगायचं तर आत्तापर्यंत आपण ज्या दृष्टीने श्यामच्या आईकडे बघत होतो त्यापेक्षा आणि सखोल असं ह्या व्यक्तिरेखेकडे पाहिलं गेलं ह्या चित्रपटाच्या निमित्तानं. आणि निवड म्हणाल तर मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि पहिल्यांदा माझा आवाज या भूमिकेसाठी शोभतो आहे का हे बघायचं होतं. मग ती टेस्ट पास झाल्यानंतर मला प्रत्यक्ष बोलवण्यात आलं. संहिता वाचून त्याविषयी आणि तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय वाटतंय तुला याबद्दल मला लिहून काढायला सांगितलं सुजय सरांनी. आणि त्याच्यानंतर मग माझं सिलेक्शन झालं आहे असा कॉल मला आला. ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्लॅक अँड व्हाईट काळातला, म्हणजे ती कादंबरी त्या काळातली आहे आणि आता डिजिटल युगसुद्धा आहे, त्यामुळे लोकांना खूप ॲडव्हान्स बघायची सवय. मग हा डिफरन्स जो आहे एवढ्या वर्षाचा कसा कव्हर करायला गेला? मला वाटतं तुम्हीच जो प्रश्न विचारला त्यातच त्याचं उत्तर आहे की खूप कलरफुल बघायची सवय झाली आहे, म्हणून आता कदाचित हा ब्लॅक अँड व्हाईट आहे, वेगळा आहे, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हाच त्याचा आकर्षण बिंदूसुद्धा ठरू शकतो. अगदी आपल्याला हा सिनेमा त्या काळात घेऊन जातो. आपल्या धकाधकीच्या जीवनातनं 2-2.5 तास वेगळ्या वातावरणात आपण जातो. ही खासियत आहे या चित्रपटाची असं मी म्हणेन. मित्रांनो, नावातच खूप काही आहे. म्हणजे ह्या श्यामची आई आजी आजोबांपासून आपण ऐकत आलेलो आहोत, त्या काळापासून ह्या कादंबरीतल्या गोष्टी आणि त्यात साने गुरुजींचा त्यासारखं याचा ज्यांनी लेखन केलेलं आहे, ही भूमिका निभवताना किंवा साकारताना तुम्हाला काय प्रिकॉशन घ्याव्या लागल्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषा. ही आपण आजचा जो काही स्पीड आहे भाषेचा, टोन आहे तो येऊ नये, ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावी लागली. वावर साधारण तसा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करावा लागला. कारण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात भाषेमधल्यासुद्धा ज्या त्या काळी नव्हत्या. म्हणजे अरे काय रे हे जसं आता पटकन म्हणलं जातं तसं एक्सप्रेशन त्या काळी नव्हतं. सो त्याचा विचार करत करत पुढे गेलो. आता पिक्चर तर ॲक्च्युअल रिलीज झालेला आहे. काय रिस्पॉन्स वाटतोय? लोक जी बघून येत आहेत ती फार भरभरून बोलत आहेत चित्रपटाविषयी. हळवी होत आहेत, भावूक होत आहेत आणि ते होणं त्यांना कुठेही बोजड किंवा जड वाटत नाही आहे. म्हणजे ते तसं भावूक होणं खूप जणांना एक नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं आहे बघताना. त्यांनी कादंबरी वाचताना जसं इमॅजिन केलं होतं तसं त्याच्याशी ते मॅच होतं आहे नाही होतं आहे. मग तो फरक आहे तो पण सुखावह वाटतो आहे. तर ही फार हुरूप वाढवणारी गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. बऱ्याच वेळा आपण ऐतिहासिक पिक्चर असतील किंवा असे कादंबरीवर आधारित असतील अशा चित्रपटांमध्ये आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की सिनेमॅटिक लिबर्टी सिनेमा असं म्हणून बरंचसं काही त्यामध्ये चेंजेस केलं, असं काही याच्यात आहे का? मला नाही वाटत. मुळात हे आत्मकथन नाही. साने गुरुजींनी स्वतःच म्हणलं आहे की ह्याला माझं आत्मचरित्र समजू नये, ही कादंबरीच म्हणतो आहोत. त्याच्यामुळे मुळात त्यांनीच लिहिताना कुठेतरी एक त्याला साहित्यिक म्हणून फुलवलं सजवलेलं असण्याची शक्यता आहेच. सो मला वाटतं
तसंच हां चालतं म्हणजे कोणाचाही अपमान आणि जे काही फॅक्ट्स आहेत त्यांना धक्का न लावता जे काही मांडू शकलो प्रभावीपणे तेवढं मांडलं. मला वाटतं हा प्रश्न सुनील सुक्तनकर यांना विचारायला हवा. मित्रांनो, ह्या कॅरेक्टरमध्ये गौरी किती आत गेली आहे हे आपण बघतोय, कारण की अजूनही तिच्या भाषेचा टोन हा मला तो पूर्वीसारखाच वाटतोय. म्हणजे सदाशिव पेठेत फिरल्यासारखं खरं तर मला वाटायला लागलं. आणि त्याच्याही काळातला म्हणजे अजूनही टोन बदललेला नाही, तो पिक्चरचा टोन जाणवतोय. धन्यवाद. आपल्याला या पिक्चर संदर्भात शुभेच्छा. नवीन कुठल्या तरी चांगल्या रोल, आणखीन चांगल्या रोलमध्ये बघायला मिळतील या अपेक्षा आहे. धन्यवाद. मित्रांनो, श्यामच्या आईचे ह्या चित्रपटातील आणखीन मुख्य कलाकार ओम भुतकर आपल्याबरोबर आहेत. ओम भुतकरची ओळख मुळशी पॅटर्न आहे, पाहिलेला आहे. आणि त्यातनं डायरेक्ट असा मध्ये पिक्चर आहेत, पण हा अशा पद्धतीचा रोल जो इतका जुना. हो, चांगली गोष्ट वाटते पण मलाही की असा वेगळा एकदम रोल करायची संधी मिळाली. कारण अभिनेता कायम शोधत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे आणि एकमेकांपासून एकदम वेगळे असलेले रोल त्याला करायला मिळावेत. या निमित्ताने ते साध्य झालं, त्याचं चांगलं वाटतं. नाही नाही, मुळात म्हणजे प्रेक्षकांनाही हे खूप आवडीचं आहे की एक पॅटर्न झालेलं नाही आहे. म्हणजे तुमच्या नावावर तो शिक्का नाही लागलेला की बाबा हा फक्त रांगडाच रोल करू शकतो किंवा अशा पद्धतीने असा सॉफ्ट. मग अशा वेगवेगळ्या रोलच्या शोधात आहात? नाही, असं खास काही शोधत नाही आहे मी ह्यावेळी. हां, ते आलं योगायोगानी आणि छान वाटलं तेव्हा, शक्य पण होतं, त्याच्यामुळे ते झालं. ह्या चित्रपट ही ॲक्च्युअल कादंबरी साने गुरुजींची प्रसिद्ध कादंबरी आहे. हो मग ह्यासाठी काही वेगळं काम करावं लागलं? हो, वेगळं काम म्हणजे आम्हाला त्यांचा प्रत्यक्ष आवाज उपलब्ध ध्वनिमुद्रण नसल्यामुळे आम्हाला त्याचा अंदाज लावावा लागला की कसं त्यांचा आवाज असेल, त्यांचं वागणं बोलणं चालणं कसं असेल. त्याच्यावर मी आणि दिग्दर्शकांनी एकत्र बसून काही वेळ चर्चा केली आणि त्याच्यातून एक काय पात्र असेल याचा एक विचार पक्का करून त्यानुसार आम्ही ते काम केलं. मुळात ह्याच्यामध्ये भाषा हा सगळ्यात मोठा अडचण आहे. वेशभूषा ठीक आहे आपण करू शकतो, परंतु भाषा ही त्या काळातली ती आत्मसात करायला काही वेगळं करावं लागला प्रयत्न? त्या काळातली जरी भाषा असली तरी फार आत्ताच्या मराठीपासून ती फार वेगळी नाही आहे. फक्त काही शब्द असे जे आपल्या रोजच्या वापरात येत नाहीत, तेवढे त्याचं जिभेवर त्याची सवय होणं हे इतकं अवघड नाही आहे. त्याचं संहितेचं वारंवार वाचन केल्यावर ते होऊन जातं. खूप चांगली संहिता लिहिली आहे, त्याच्यामुळे वाचाविषयी सुद्धा वाटत होती. वारंवार वाचल्यामुळे ते सवयीचं झालं. आणि श्यामची आई हे नावच मुळात प्रसिद्ध आहे आणि ह्या नावाचा रोल आपण साकारतोय, हे एक दडपण काही होतं का? एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे? दडपण नव्हतं, पण जबाबदारी होती. म्हणजे ते चांगलं होणं आणि जसं आपल्याला दिग्दर्शकाला आणि लेखकाला अपेक्षित आहे, जसं त्यांनी लिहिलं आहे, जसं तो दिग्दर्शक जसं दाखवू इच्छितो तसं त्याच्याजवळ आपण पोचावं अशी इच्छा होती. आणि त्याच्यासाठी जो प्रयत्न. रिपोर्ट छान यायला लागलेत. वा, हे मी आत्ताच तुमच्याकडून ऐकलं, पण चांगली गोष्ट जर असं असेल तर. आणि कारण सगळ्यांची तीच इच्छा असते, सगळ्यांची खूप काम त्यासाठीच आपण मेहनत असते, खूप मोठी टीम काम करत असते चित्रपटाच्या मागे. विशेषतः तुम्ही जर असा अगदी अभ्यासपूर्ण काही काम करत असाल तर बरेच वर्ष, काही लोक, आम्ही तरी अभिनेते काही काळ त्या प्रोजेक्टमध्ये येतो, पण दिग्दर्शक असेल, लेखक असेल, हे खूप वर्ष त्याच्यासाठी झटत असतात. तर खूप चांगली आणि आनंदाची बातमी तुम्ही सांगितली जर तसं असेल. मित्रांनो, श्यामची आई हे नाव मुळात प्रसिद्ध आहे, साने गुरुजी सर्वांना माहिती आहेत. परंतु तो रोल साकारताना ह्यांना जे काही कष्ट घ्यावे लागले त्याचे काय म्हणतात त्याला प्रतिसाद देणं आता आपल्या नागरिकांच्या हातात. दिवाळी आहे, ओम दिवाळीच्याही शुभेच्छा. आणि ह्या चित्रपटाच्या पुढच्या भविष्यासाठी आता तर रिपोर्ट आज तर छान आहेत, अजूनही चांगले यावेत ही आमच्यापासून मनापासून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सगळे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आभार पण बरोबर नाही, मला वाटलं नंतर बोलायचं असतात आभार. पण थँक्यू, सगळे आलात. या दिवाळीच्या दिवशी सगळे आपण जमू शकलो, सगळ्यांचे परिवार इकडे आहेत, आपण सगळे एक येऊ शकलो आणि ही मेमरी एक या चित्रपटाच्या निमित्ताने आपण बघू शकतोय, हे मला फार भारी वाटतंय. सो थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. आणि मी माझ्या टीमची ओळख करून देतो.
कदाचित शो सुटल्यावर तुम्हाला जर जेव्हा बोलावं असं वाटेल तेव्हा तुम्ही यांना पर्सनली भेटू शकता. मी इकडनं सुरू करतो. उर्मिला जगताप, हिने मोठ्या काकूचं काम केलंय. ओम भूतकर, साने गुरुजी. शर्व गाडगीळ यांनी छोट्या श्यामची भूमिका केली. सारंग साठे, विनोबा भावे. गौरीकडे नंतर येतो. सुनील सुक्तणकर, सुनील आणि मी मिळून, सुनीलने ही लिहिली आणि आम्ही मिळून हा सिनेमा बनवलाय. सावनीने एक छोटस काम केलंय, तुम्ही बघाल. श्यामची मैत्रीण दाखवली आहे ती. श्रेयाचं एक छोटस काम आहे, आत्या आहे ती श्यामची. महांतेशनी एडिट केला सिनेमा. संदीप पाठकनी भाऊराव साने ही भूमिका निभावली. आणि गंधारनी छोटा काका. सो नामदेवनी कॉस्ट्युम्स केलेत या सिनेमाचे. आकाश हा प्रेझेंटर आहे सिनेमाचा. आणि विक्रम कुठे गेला? विक्रम आणि आकाश हे दोघेही प्रेझेंटर आहेत. त्यांनी मला प्रचंड फ्रीडम देऊन हा सिनेमा तुला हवा तसा कर याची जी मुभा दिली त्या आमच्या निर्मात्या अमृता राव. नामदेव शब्द बोला. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक जण मला हा प्रश्न विचारते की जुन्या श्यामच्या आईचा हा रिमेक आहे का? तर मी अगदी स्पष्ट सांगते, हा जुन्या श्यामच्या आईचा रिमेक नाहीये. हा पूर्णपणे नवा चित्रपट आहे. श्यामची आई या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. हा जुन्या श्यामच्या आईचा रिमेक नाहीये. त्यामुळे पूर्ण सगळा चित्रपट तुम्हाला नवीन चित्रपट पाहिल्याचा आनंद देईल. नमस्कार, मी शर्व गाडगीळ. श्यामची आई या सिनेमामध्ये मी श्यामची भूमिका केली आहे. हा खूप मोठा सिनेमा आहे. साने गुरुजी सगळ्यांना माहिती आहेत. श्यामची आई या पुस्तक सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचं लाडकं पुस्तक आहे. आणि याच पुस्तकावरती 1953मध्ये एक अजरामर चित्रपट आला. पण यावेळेसचा चित्रपट त्या चित्रपटाचा रिमेक नाही, तर श्यामची आई या कादंबरीचा पुन्हा अभ्यास करून बनवलेला चित्रपट आहे. तो तुम्हाला नव्याने बघता येणार आहे. माझा पहिलाच चित्रपट, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि मला या सगळ्या प्रोसेसमध्ये, शूटिंगच्या प्रोसेसमध्ये आत्ता खूप मजा येते आहे. सुजय डहाके, सुनील सुक्तनकर, गौरी देशपांडे, ओम भूतकर, सारंग साठे, संदीप पाठक, ज्योती चांदेकर अशी मोठी नावं जी आहेत, तर त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालेलं आहे. आणि एकूणच मला खूप मजा येते. आणि तुम्ही नक्की हा चित्रपट बघा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता संदीप पाठक आणि श्यामची आई या चित्रपटामध्ये मी भाऊराव साने म्हणजे श्यामच्या वडिलांची भूमिका निभावलेली आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जा, आपल्या मुलाला घेऊन जा. आणि मुलगा आईपेक्षा मोठा असेल, कमवता असेल, तर आई तू तुझ्या मुलाला सांग की बाळा मला हा चित्रपट दाखव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत ज्यांची लग्न झाली आहेत त्यांनी सगळे चित्रपट आपल्या बायकोसोबत बघितलेले आहेत, बायकोचा हात हातात घेऊन बघितलेले आहेत. हा चित्रपट आईसोबत बघा. थँक्यू. नमस्कार, मी उर्मिला जगताप. श्यामची आई या सिनेमात मी मोठी काकू हे कॅरेक्टर केलं आहे. सो अनुभव सांगायचं म्हटलं तर माझा पहिला सिनेमा होता सुजय सरांसोबत आणि कमाल एक्सपिरियन्स होता. त्याचं कारण असं आहे की नॅशनल विनिंग डिरेक्टरसोबत काम करणं एक वेगळा अनुभव असतो आणि कोणाला काम करायचं नसतं ॲक्टर म्हणून. आणि एक वेगळं काहीतरी करायला मिळालं याचं खूप आनंद आहे. कारण खूप आधीची 1932च्या सालची ती फिल्म होती आणि त्या काळात कॅरेक्टरवर काम करणं, त्या बसतात कशा, बोलतात कशा किंवा भाषेवर काम करणं, ह्या गोष्टी टफ होत्या सगळ्यांसाठीच. आणि त्या आम्हाला करून घेतल्या सगळ्यांकडून. डिरेक्टरने आमच्याकडून करून घेतलं काम आणि ते इतकं इझी झालं आमच्यासाठी. सो येस, माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता आणि या सिनेमाचा एक छोटासा भाग मी आहे आणि यातच मला खूप मोठं सुख आहे. सो श्यामची आई हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे. तुम्ही तुमच्या प्लीज कुटुंबासोबत, आईसोबत, मित्रमैत्रिणींसोबत जाऊन नक्की बघा.
आय एम डॅम शुअर तुम्हाला खूप प्रचंड आवडेल सिनेमा आणि आय होप तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगाल आणि प्रतिक्रिया द्या सोशल मीडियावर, आम्हाला आवडेल जरूर. नमस्कार, मी निकिता पिसाळ. चित्रपट मी आत्ताच पाहिला, श्यामची आई. खूपच अतिशय सुंदर पिक्चर आहे, भावनिक आहे, म्युझिक खूप सुंदर आहे आणि आपण जे आत्तापर्यंत वाचलं आहे श्यामची आई, याच्यामध्ये मला वाटतं आईची एक झलक वेगळी आहे. कणखर अशी आई दाखवली आहे, सौम्य आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहे, पण मला अतिशय आवडलं. खूप अभिनय वगैरे सगळं छान आहे, खूप खूप छान. धन्यवाद. मित्रांनो, अशाच प्रकारच्या चित्रपटांसंदर्भातली माहिती, बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आमचं फिल्मी भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.